पार्ट 1. एका चुकीच्या निर्णयाची सुरुवात. नमस्कार मित्रांनो, काल विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर सोपान शिरसाठ यांनी दिले. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. चला तर मग आजच्या एका धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या घटनेकडे वळूया. आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. काही घटना वर्तमानपत्रात छोट्या बातमीसारख्या येतात, पण त्यामागची खरी कहाणी मात्र खूप मोठी असते. अनेक वर्षे जपलेली रहस्ये, नात्यांमधला विश्वास, संशय आणि चुकीचे निर्णय, हे सगळं एकत्र आलं की एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. आजची घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका गावात घडल्याचं सांगितलं जातं. हा भाग शेतीप्रधान आहे. येथे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे गावातील पुरुष रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक किंवा गुजरात सारख्या ठिकाणी जातात. मागे उरतात घर, शेती आणि कुटुंबाची जबाबदारी. याच गावात राहत होती सुनीता भिसे, नाव बदललेले. तिचं वय साधारण 30 वर्ष होतं. तिचा संसार साधा होता. पती बाहेरगावी मजुरी करत होता, तर ती घर, शेती, सासू-सासरे आणि मुलांची जबाबदारी सांभाळत होती. सकाळी पहाटे उठून घरातील कामं, जनावरांची देखभाल, शेतातील काम आणि संध्याकाळी पुन्हा घर, असा तिचा दिवस जात असे. गावातील अनेक महिलांप्रमाणेच तीही आयुष्य जगत होती. मात्र पती वर्षातील काहीच दिवस घरी येत असल्याने तिच्या मनात एकटेपणा वाढत होता. त्या एकटेपणामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ लागली. दरम्यान गावातील संतोष कानगुडे, नाव बदललेले, याचं त्या कुटुंबाकडे येणं जाणं वाढलं. तो कामानिमित्त त्या भागात फिरत असे. सुरुवातीला त्याचं वागणं सामान्य वाटलं. कधी एखादी मदत, कधी गावातील बातमी, तर कधी साध्या गप्पा. पण हळूहळू त्याने सुनीताशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. सुनीताने सुरुवातीला त्याला स्पष्टपणे अंतर ठेवण्यास सांगितलं. मात्र संतोषने घाई केली नाही. तो सतत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत राहिला. काही महिन्यांत दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला. गावात लोकांच्या नजरेतून काहीही सुटत नाही. दोघांच्या वाढत्या ओळखीची चर्चा परिसरात सुरू झाली. काहींनी दुर्लक्ष केलं, तर काहींनी यामागे काहीतरी वेगळं सुरू असल्याची शंका व्यक्त केली. दरम्यान सुनीताचा पती आपल्या कुटुंबासाठी दूर शहरात मेहनत करत होता. त्याला गावात काय सुरू आहे याची कल्पनाही नव्हती. याच काळात गावातील आणखी एक तरुण शुभम पवार, नाव बदललेले, या कथेत आला. गावात सुरू असलेल्या चर्चांमुळे त्याचंही लक्ष या प्रकरणाकडे गेलं. त्यानंतर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनत गेली. काही दिवसांनी संतोष अफवा पोहोचू लागल्या. सुरुवातीला त्याने त्या दुर्लक्ष केल्या, पण वारंवार एकच नाव ऐकू येऊ लागल्यामुळे त्याच्या मनात संशय निर्माण झाला. आता तो सत्य जाणून घेण्यासाठी स्वतःच हालचालींवर लक्ष ठेवू लागला. त्याच्या या निर्णयामुळे पुढे अशी घटना घडणार होती, ज्यामुळे 3 कुटुंबांचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. संतोषच्या मनात निर्माण झालेला संशय दिवसेंदिवस वाढत होता. गावात कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं, पण कुजबूज मात्र थांबत नव्हती. चहाच्या टपऱ्या, शेताच्या बांधावरच्या गप्पा आणि चौकातल्या चर्चांमध्ये त्याच विषयाचा उल्लेख होत होता. कोणाचंही नाव उघडपणे घेतलं जात नव्हतं, पण संतोषला हे सगळं स्वतःबद्दलच असल्याची जाणीव होत होती. एक दिवस त्याने सुनीताशी थेट बोलण्याचा प्रयत्न केला. गावात आपल्या नावाची चर्चा का सुरू आहे, असा प्रश्न त्याने विचारला. सुनीताने शांतपणे उत्तर दिलं, लोकांचं कामच बोलणं आहे. प्रत्येक अफवेवर विश्वास ठेवू नको. हे उत्तर ऐकून संतोष काहीसा शांत झाला, पण त्याच्या मनातली शंका संपली नाही. त्यानंतर काही दिवस तो शांत राहिला. मात्र तो दुरून निरीक्षण करू लागला. कोण घराजवळ येतं, कोण जातं, कोणाशी बोलणं होतं, याकडे त्याचं लक्ष राहू लागलं. दरम्यान शुभमचं त्या भागात येणं जाणं वाढल्याचं काही गावकऱ्यांनी पाहिलं. यामुळे संशय अधिकच वाढला. 14 सप्टेंबरची रात्र. गावात नेहमीप्रमाणे शांतता होती. बहुतांश लोक झोपले होते. संतोष काही अंतरावर उभा राहून परिसरावर लक्ष ठेवून होता. काही वेळानंतर त्याला एक व्यक्ती सावधपणे त्या घराच्या दिशेने जाताना दिसली. अंधारामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण जवळ गेल्यावर तो शुभम असल्याचं त्याला लक्षात आलं. संतोष काही मिनिटं थांबला. त्याला नेमकं काय सुरू आहे हे समजून घ्यायचं होतं. त्यानंतर तो थेट घराकडे गेला आणि दरवाजावर जोरात थाप मारली. घरातील वातावरण अचानक तणावपूर्ण झालं. दार उघडल्यानंतर संतोष आणि शुभम आमने-सामने आले. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आवाज वाढत गेला आणि काही क्षणांतच स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. वादाचं रूप झटापटीत बदललं. सुनीताने दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी कोणाच्याही मनावर नियंत्रण उरलं नव्हतं. झटापटी दरम्यान शुभमच्या हाताला घरात पडलेला एक जड लाकडी तुकडा लागला. रागाच्या भरात त्याने तो उचलून संतोषवर प्रहार केला. घाव गंभीर होता. संतोष खाली कोसळला. काही क्षण दोघेही स्तब्ध उभे राहिले. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला,
पण तो प्रतिसाद देत नव्हता. आता त्यांच्या समोर एक कठीण प्रश्न उभा होता. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना द्यायची की पुरावे लपवण्याचा प्रयत्न करायचा. याच क्षणी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ही घटना एका अपघाती झटापटीपलीकडे जाऊन गंभीर गुन्ह्यात बदलली. रात्र संपत आली होती. बाहेर अंधार होता, पण त्याहून मोठा अंधार आता त्यांच्या आयुष्यात पसरला होता. रात्र संपली होती. पहाटेच्या थंड वाऱ्यासोबत गावातील लोक नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी बाहेर पडत होते. पण त्या सकाळी गावावर एक भयंकर बातमी कोसळणार होती. गावाजवळील ओसाड शेताच्या कडेला काही शेतकऱ्यांना एक व्यक्ती निश्चित पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो संतोष होता. क्षणात गावभर बातमी पसरली. लोकांच्या गर्दीमुळे परिसरात गोंधळ उडाला. कुणी अपघात असल्याचं म्हणत होतं, तर कुणाला हे प्रकरण सरळ सरळ खुनाचं वाटत होतं. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसर सील केला आणि पंचनामा सुरू झाला. घटनास्थळ पाहून त्यांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं. मृतदेह जिथे सापडला होता तिथे संघर्षाच्या फारशा खुणा नव्हत्या. याचा अर्थ गुन्हा दुसरीकडे घडला असण्याची शक्यता जास्त होती. तपास अधिकाऱ्यांनी संतोषच्या कुटुंबियांची चौकशी केली. त्याच्या हालचाली, शेवटचं कोणाशी बोलणं झालं होतं, कोणाशी वाद होते का, अशा अनेक गोष्टींची माहिती घेतली गेली. याच दरम्यान गावात कुजबूज सुरू झाली. काही लोकांनी संतोष आणि सुनीता यांचं नाव घेतलं. काहींनी शुभमचाही उल्लेख केला. सुरुवातीला पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवला नाही, पण प्रत्येक अफवा तपासात पडताळून पाहणं आवश्यक होतं. पोलिसांनी संतोषचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचा निर्णय घेतला. तपासात समोर आलं की मृत्यूपूर्वीच्या काही दिवसांत त्याचा संपर्क काही विशिष्ट लोकांशी वारंवार झाला होता. त्या धाग्यावरून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला सुनीताने सर्व आरोप फेटाळले. मला काहीच माहिती नाही, ती वारंवार सांगत होती. मात्र पोलिसांना तिच्या उत्तरांमध्ये विसंगती जाणवत होती. तिच्या बोलण्यात बदल होत होते. काही प्रश्नांना ती वेगवेगळी उत्तरं देत होती. दुसरीकडे शुभमही पोलिसांच्या रडारवर आला होता. तपास जसजसा पुढे जात होता तसतसे पुरावे एका विशिष्ट दिशेकडे इशारा करत होते. गावातील काही लोकांनी त्या रात्री संशयास्पद हालचाली पाहिल्याचं सांगितलं. काही आवाज ऐकल्याचंही सांगितलं. आता पोलिसांकडे संशय, परिस्थितीजन्य पुरावे आणि अनेक प्रश्न होते. पण त्यांना अजून एक गोष्ट हवी होती, सत्य. कसून चौकशी सुरू झाली. तासनतास चाललेल्या प्रश्नोत्तरांनंतर सुनीता मानसिकदृष्ट्या खचू लागली. तिला समजलं होतं की तपासाची साखळी आता तिच्यापर्यंत पोहोचली आहे. एका चुकीच्या निर्णयानंतर दुसरा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली होती. आता फक्त वेळ होती सत्य बाहेर येण्याची. पोलिसांचा तपास दिवसेंदिवस अधिक मजबूत होता होता. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, तांत्रिक तपास, साक्षीदारांचे जबाब आणि चौकशीत समोर आलेल्या विसंगती यामुळे तपासाचं वर्तुळ हळूहळू संशयितांपर्यंत पोहोचलं. सुनीता आणि शुभम या दोघांची पुन्हा सखोल चौकशी करण्यात आली. दोघांचा जबाबांमध्ये अनेक ठिकाणी तफावत आढळून आली. पोलिसांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले असता त्यांच्या कथनात अनेक विरोधाभास दिसून आले. तपास अधिकाऱ्यांनी उपलब्ध पुरावे आणि घटनाक्रम समोर ठेवत चौकशी सुरूच ठेवली. अखेर दोघांनी त्या रात्री झालेल्या वादाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार वाद अचानक वाढला आणि झटापटीत संतोष गंभीर जखमी झाला. त्यानंतर घाबरून त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आणि घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना न देता पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. या कबुलीनंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. पुढील तपासात घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपपत्र तयार करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि प्रकरण कायदेशीर मार्गाने पुढे गेलं. या संपूर्ण घटनेने 3 कुटुंबांचे आयुष्य बदलून टाकले. संतोषच्या कुटुंबाने एक सदस्य गमावला. सुनीताचा पती, जो कुटुंबासाठी दूर शहरात कष्ट करत होता, त्याच्या आयुष्यावरही या घटनेचा खोल परिणाम झाला. शुभमच्या कुटुंबालाही सामाजिक आणि कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागलं. एका क्षणाचा राग, चुकीचे निर्णय आणि त्यानंतर सत्य लपवण्याचा प्रयत्न, या सगळ्यांनी परिस्थिती आणखी गंभीर केली. जर त्या क्षणी शांतता राखली गेली असती आणि तात्काळ मदत व पोलिसांना माहिती दिली गेली असती, तर पुढची परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता होती. मित्रांनो, कोणतीही घटना घडली तरी कायदा हातात घेणं किंवा पुरावे लपवण्याचा प्रयत्न करणं ही समस्या सोडवत नाही. उलट ती अधिक गंभीर बनवते. मतभेद, संशय किंवा राग यांचं निराकरण हिंसाचाराने कधीच होत नाही. जर तुम्हाला ही कथा विचार करायला लावणारी वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्य घटनांवर आधारित